निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। ज्या सुब्बारावला त्या रात्री आपण केवळ समज देऊन सोडून दिलं, तो काहीतरी कटकारस्थान करण्याच्या बेतात आहे। एकदा क्षमा केली अमात्य, एक संधी दिली, दुसरी संधी मिळेलच असं नाही। त्याचा कट काय आहे, त्याची व्याप्ती किती आहे हे आपल्याला लवकरच कळेल, परंतु त्यानंतर काय करायचं? राजवाड्यात त्याची माणसं शिरण्याची शक्यता आहे। महाराज, हे तर फारच मोठे धाडस आहे। सगळ्या दालनावर आपली सैनिक नेमा। होय महाराज। अत्यंत सावध राहा। अनुमतीशिवाय कोणीही बाहेरचा ह्या राजवाड्यात येणार नाही असं पहा, कारण तो इथेच हल्ला करण्याची शक्यता आहे। राजवाड्यावर हल्ला केला म्हणजे प्रजा भयभीत होईल असा त्याचा कयास आहे। तो किंवा त्याची माणसं राजवाड्यात शिरणार नाही हे पाहतो। येतो महाराज, आज्ञा असावी। अमात्य, काय महाराज? तुम्ही ही काळजी घ्या। होय महाराज। जानकीबाई, मी तुम्हाला समजावलं होतं, तुमच्या मुलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करा, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही। अहो पण काय झाले काय? सुब्बारावचं नाव ऐकलं आहे का? हो, या राज्याचा शत्रू आहे तो, इथल्या चांगल्या माणसांच्या जीवावर उठलाय। हो, पण त्याचं काय? त्या शत्रूला जाऊन मिळालाय तुमचा मुलगा। अहो असं कसं होईल? मी स्वतः पाहिलं आहे म्हणून सांगतोय। हो, आता काय होईल? जर राजाला कळलं तर तुमच्या मुलाला शासन होईल। नाही नाही, असं होता कामा नये। अनर्थ होईल असं सुरू राहिलं तर। हो, मी तुमच्या पाया पडते, माझ्या मुलाला वाचवा। मी आज स्वयंपाक केला तर खाल का? कोणाच्याही हातचं अन्न चालेल, परंतु तुम्ही भुकेले आहात। 2 दिवस जेवला नाही आहात तुम्ही। तुम्ही बसा, मी अन्न तयार करतो। काळजी करू नका, निश्चिंत राहा। संपत कुठे गेलास तू? संपत, 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 संपत कुठे गेला? संपत, साधू बुवांनी सांगितलं तुमचा मुलगा वाईट मार्गाला जाईल, आणि हा काय माझं ऐकत नाही। काय करू देवा? संपत, तुला काही झालं तर मी काय करू रे? संपत, तुम्ही भोजन करून घ्या। 2 दिवस झाले अन्न पाणी नाही। काय अवस्था झाली आहे तुमची? तुम्ही गावात गेला होता, तुम्हासने आमच्याबद्दल विचारलं असणार। होय,
मला सांगितलं त्यांनी. त्यासने जर समजलं की तुम्ही आम्हासने आसरा दिला आहे तर उगाच तुम्हासने बी त्रास व्हायचा. आमच्यामुळे तुम्हाला काही बी त्रास नको व्हायला. देव माणसं आहात तुम्ही. हे पहा, आता तुम्ही तो विचार करू नका. तुम्ही कोणासमोर बसला आहात हे तुम्हाला माहित नाही. तुम्ही तुमची भीती, काळजी त्यांच्या पायासमोर ठेवा. सगळं मंगल होणार. जालिंदर आणि कानिफ यांना मी जे कार्य करायला सांगितले ते त्यांनी एकाअर्थी सुरू केले आहे. लोक हे स्वतःच्या काहीतरी धारणा तयार करतात आणि त्यालाच खरे मानायला लागतात. यात माणसं माणसाचे शत्रू होतात, एकमेकांचा जीवही घेतात. वाईट चालीरीती अमानुष विधी संपली पाहिजे. कानिफ आणि जालंधर हेच कार्य करताना दिसते. सगळ्यांसाठी महत्वाच्या सूचना आहेत. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. गुप्त वार्ता अशी आहे की राजवाड्यावर गनिमी आक्रमण होणार आहे. अर्थात घाबरण्याचे कारण नाही. मी सांगतो ते ऐका. अमात्य, राजवाड्यात कोणीही आलं तर तो आपल्या पायावर परत जाणार नाही. आपल्यापैकी नक्कीच कुणीतरी शत्रूला सामील आहे, त्यामुळे त्याची हिंमत वाढली आहे. कोणीही येऊ दे, आम्ही काही त्याला सोडत नाही. राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार तसेच प्रत्येक दिशेला असलेल्या प्रवेशद्वारावर अधिक सैनिक नेमा. कुणीही आत येता कामा नये. कोणी नाही येणार. महाराजांचा कक्ष, देवींचा कक्ष या बाहेर सैनिक नेमा. तिथे कुणीही पाऊल ठेवता कामा नये. मी स्वतः तिकडे बघतो. कामाला लागा. हो. तुम्ही पोटभर जेवलात का? होय, तुम्ही खायला दिले म्हणून वाचलो आम्ही. तुमचा लय आधार वाटला. हे पहा, तुमच्यावर आता संकट आलं आहे, परंतु त्याला धीराने तोंड द्या. जी, असं समजा तुमच्या सोबत परमेश्वर आहे, स्वतः नारायण आहे. आमच्या कातऱ्याचं जोडं करून घातलं तरी ऋण फिटायचं नाही. त्यात तर जीवच द्यायचं ठरवलं होतं. परमेश्वराने हा जन्म दिला आहे आपल्याला, त्याचा अपमान करू नका. हेही दिवस निघून जातील. माई, हे कलियुग आहे. इथे परमेश्वरालाही सोडत नाही. तिथे तुमची काय कथा? खरं आहे महाराज, मुक जनावराला बी माया असत्या, पण माणसाचं तसं नाही. त्याच माणसात तुम्हाला न्याय मिळवून देऊ, चिंता नसावी. आदेश, आदेश, अलर्ट, निरंजन, निरंजन, निरंजन. देवी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या मंदिरात जाऊन आलो. मग काय सापडलं? काय दिसलं? तिथे कुणीही नव्हतं. मग अमात्य ज्यांना भेटायला गेले ते कोण होते? राजवाड्यातून सगळ्या मंदिरासाठी धन जातं, तिथेही जात असेल. मग ते घेतं कोण? काहीतरी कोड निश्चित आहे.
रेवती, तुम्ही एवढा कसला विचार करत होतीस? बरं झालं आलात. मी तुमच्याशी बोलणारच होते. राजधानी बाहेर जे शिवालय आहे त्याविषयी विचारायचंय का? तुम्हाला कसं समजलं? ते महत्वाचं आहे का? हो, महत्वाचं आहे. माझ्या मनातील गोष्ट तुम्ही कशी ओळखली? आता तुझ्या सहवासात आहे म्हटल्यावर मला एवढं समजणार नाही का? तुम्ही जे सांगताय त्याने माझं समाधान झालं नाही. पण विचारते, त्या शिवालयात असं काय आहे की तिथेच तुमचं लक्ष आहे? अगं, साक्षात महादेव आहेत तिथे. हेच कारण आहे. राजधानीत आणखी महादेवांची मंदिरं आहेत. हो, आहेत ना. परंतु त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे मला. तुम्ही कधी बोलला नाहीत. सांगणारच होतो. आपण जाऊयात एकत्र दर्शन घ्यायला. तुमची तशी इच्छा नाही का? नाही, असं असं काही नाही. मग कधी जायचं? ठरवू ठरवू. लवकर ठरवू. स्वामी, त्या मंदिराची सेवा कोणाकडे आहे? आहे, एक स्त्री आहे आणि तिचा मुलगा आहे. माझी ना एक सखी आहे. तिला मंदिराची सेवा दिली तर? परंतु आता ज्यांना आपण सेवा दिलेली आहे त्यांना तिथून काढणं योग्य दिसणार नाही रेवती. मला भेटायचंय त्यांना. मला एक काम आठवलं महत्वाचं. येतो मी. हे काही गोष्टी स्पष्ट सांगत नाहीत. काहीतरी गूढ आहे आणि लवकरच मला त्या शिवालयात जावं लागेल.
देवी, बाहेरून कोणीतरी हल्ले केलेत. काय सांगतेस? हो, अमात्य आहेत, त्यांच्यावर तलवारीने वार केलेत. पूर्वसूचना होत्या, सगळी तयारी झाली होती, तरीही अमात्यांवर हल्ला झालाच कसा? आम्ही सगळ्या प्रवेशद्वारावर पहारा ठेवला होता, पण ते दुसऱ्याच मार्गावरून आले. मग कळणार कसं की हल्ला कोणी केला ते? सुब्बारावची माणसं. वेशीच्या दिशेने सैनिक पाठवा. जशी आज्ञा. आणि लक्षात ठेवा, ही पहिली आणि शेवटची चूक. गुरुवर, आपण चाललो आहोत हे खरं, परंतु गावातले लोक आपलं ऐकतील का? त्यांना समजावून सांगणं आपलं काम आहे. मी त्यांच्याशी बोललो तेव्हा ते खूप हट्टी, आग्रही वाटले. तू पूर्ण प्रयत्न केले असशील कानू, परंतु एका भेटीत हे कार्य पूर्ण होणार नाही. आपल्याला त्यांना पुन्हा पुन्हा भेटावं लागेल. होय गुरुवर, आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही. आपण कोण आहात याचा प्रत्यय त्यांना आला की ते तुमचं नक्की ऐकतील. तोही एक मार्ग आहे, परंतु आधी बोलून बघू. त्या नवरा बायकोंना त्यांचं घर मिळालं, त्यांना सगळ्यांनी स्वीकारलं की मग कार्य पार पडलं असं होईल. आपल्याला वाटेत अशा अनेक घटना दिसतील. त्या अनिष्ट गोष्टींवर कार्य करणेच श्री दत्त महाराजांना अपेक्षित असणार. तोच आदेश आहे. होय गुरु. एका संन्यासाला संसारात राहून संसारी मनुष्याच्या आणि त्यासोबत राज्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागत असतील तर काय होईल? मच्छिंद्र स्त्री राज्यात राहिला होता म्हणून त्याला हे सोपे गेले. राजकारण, युद्धनीती या सगळ्या गोष्टी त्या ओघाने आल्यात. मच्छिंद्रवर खरंच खूप मोठे दायित्व आहे.